बेलगावच्या रेणुका माता देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी। नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी। आष्टी तालुक्यातील बेलगावमधील रेणुका माता मंदिर। महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात। धाराशिवच्या महावितरण कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी। भूम परांडामधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत। भीमा नदीने पंढरपुरात इशारा पातळी ओलांडली। व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात। कर्नाटकला जोडणारा गोपाळपूरमधील जुना पूल पाण्याखाली। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका। पुरामुळे मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघालं, मुख्य मूर्तीला नुकसान नाही। नाशिक शहरात कालपासून पूर्णपणे पाऊस थांबला। गोदावरीला आलेला पूर देखील पूर्णपणे ओसरला। वाशिममध्ये अतिवृष्टीचा भाजीपाल्याला फटका। बाजारात भाजीपाल्याची आवक झाली कमी। आवक घटल्यानं भाजीपाला महागला। 1 ऑक्टोबर पासून सीएसएमटी वरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद। काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावणार। पुढील 3 महिन्यांपर्यंत प्लॅटफॉर्म बंद। सावत्रवडिलाकडून 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अकोला शहरातील धक्कादायक प्रकार। बालिकेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या। नवी मुंबईतील सीवूड्स येथील धक्कादायक घटना। राहत्या घरात पत्नीची हत्या। नांदेडमधील भोकर शासकीय रुग्णालयात भला मोठा साप। रुग्णालयात सुविधांचा अभाव। व्हिडिओ व्हायरल। कर्मचारी आणि रुग्णांचा जीव धोक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।